प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली. याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे. आणि हे कारण ऐकल्यानंतर आपल्यालाही समजेल, अशा लोकांमुळेच लोकशाही संपत चाललेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच्यामध्येच राहुरी मतदारसंघातून एक मेसेज येतो. प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली. शरद पवारांची साथ सोबली. याचं खरं कारण म्हणजे तनपुरे भाजपकडून मॅनेज झाले. पण प्राजक्त तनपुरे यांना माघार घेण्याची वेळ का आली? त्यांना भाजपकडून असा कोणता फायदा होणार होता? आणि भाजपला देखील तनपुरेचा कोणता फायदा होणार होता, जेणेकरून भाजपने तनपुरे यांना आपल्याबरोबर घेतलं? तेच आपण या व्हिडिओमधून समजून घेऊ. राहुरीच्या राजकारणात सध्या एकच नाव सर्वात जास्त चर्चेत आहे, आणि ते नाव म्हणजे प्राजक्त तनपुरे. निवडणूक लढणार अशी वातावरण निर्मिती, कार्यकर्त्यांची तयारी, राजकीय हालचाली सगळं सुरू असताना ऐनवेळी त्यांनी घेतलेली माघार आणि त्यानंतर भाजप नेत्यांची त्यांच्या कार्यालयात झालेली भेट, यामुळे राहुरीचं राजकारण अचानक बदललं. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी होणार असं अनेकांना वाटत होतं. कारण शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट आणि कर्डिले कुटुंबाची ताकद पाहता भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना मोठं आव्हान उरणार नाही असं बोललं जात होतं. पण परिस्थिती बदलली, ती प्राजक्त तनपुरे यांच्या हालचालींमुळे. तनपुरे यांनी मतदारसंघात बैठका सुरू केल्या, कार्यकर्त्यांना सक्रिय केलं आणि निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले. त्यामुळे राहुरीत पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे असा सामना होणार अशी चर्चा सुरू झाली. भाजपने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिल्यानंतर तर ही चर्चा आणखी वाढली. कारण त्यानंतर तनपुरे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढतील असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच वेगळ्या बातम्या येऊ लागल्या. प्राजक्त तनपुरे संपर्कात नाहीत, फोन लागत नाही, कुठे दिसत नाहीत, अशा बातम्या येऊ लागल्या. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की काहीतरी मोठं घडतंय. आणि काही वेळातच बातमी आली की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे थेट तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. ही भेट साधी नव्हती. कारण निवडणुकीच्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्याकडे जाऊन भेट घेणं म्हणजे त्यामागे मोठं राजकीय कारण असतं. जवळपास तासभर बंद दरवाजाआड चर्चा झाली. बाहेर माध्यमं आणि कार्यकर्ते थांबले होते. चर्चेनंतर बाहेर येऊन भाजप नेत्यांनी सांगितलं की आम्ही तनपुरे यांना भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यानंतर प्राजक्त तनपुरे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितलं की मतदारसंघातील काही विकास कामांसाठी सरकारने आश्वासन दिलं आहे आणि त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही. पण राजकारणात अशा निर्णयामागे फक्त विकास कामं हे एकमेव कारण असतं असं क्वचितच होतं. यामागे मोठं राजकीय गणित असतं. आता प्रश्न असा आहे की भाजपला प्राजक्त तनपुरे यांची गरज का होती? कारण पाहिलं तर भाजपकडे स्वतःचा उमेदवार होता, सहानुभूतीची लाट होती, सत्ता होती. तरीही भाजप नेत्यांना तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना निवडणूक न लढवण्याची विनंती करावी लागली. याचं उत्तर राहुरी मतदारसंघाच्या राजकीय गणितात मिळतं. राहुरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्णपणे एका लोकसभा मतदारसंघात येत नाही. या मतदारसंघाचा काही भाग नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तर काही भाग शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे राहुरीत मिळालेली मतं 2 लोकसभा मतदारसंघांवर परिणाम करतात आणि लोकसभा निवडणुकीत ही मतं निर्णायक ठरू शकतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आधीपासून तयारी करत आहे असं मानलं जातं. आणि त्यासाठी राहुरी मतदारसंघात कर्डिले गटासोबतच तनपुरे गटही आपल्या बाजूला असणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांची परिस्थिती देखील सोपी नाही.
राहुरीचा डॉक्टर बाबूराव तनपुरे साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यावर मोठं कर्ज आहे आणि शेतकरी नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि सत्तेचं पाठबळ आवश्यक आहे. त्यामुळे तनपुरे यांना सत्ताधाऱ्यांची जवळीक ठेवणं राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं. याशिवाय राजकारणात कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि स्थानिक संस्थांवर सत्ता ठेवण्यासाठी सत्तेत असणं महत्त्वाचं असतं. विरोधात राहून राजकारण टिकवणं कठीण होतं. त्यामुळे तनपुरे यांना देखील भविष्यातील राजकीय पुनर्वसनासाठी सत्ताधाऱ्यांची जवळीक ठेवणं गरजेचं वाटत असल्याचं बोललं जातं. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की येत्या काही महिन्यात विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होणार आहेत. त्या माध्यमातून पराजक्त तनपुरे यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं. म्हणजे निवडणूक न लढता देखील आमदारकी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण झाली. कारण तनपुरे निवडणूक लढतील या अपेक्षेवर अनेक गणितं आखली गेली होती. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीला तातडीनं नवीन उमेदवार द्यावा लागला. त्यामुळे राहुरीत आता वेगळं समीकरण तयार झालं आहे. आता राहुरीत निवडणूक ही फक्त कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी उमेदवार अशी राहिलेली नाही. कारण तनपुरे स्वतः निवडणूक लढवत नसले तरी त्यांचा प्रभाव मतदारसंघात मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची मतं कोणाकडे जातात यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असू शकतो. एकूण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात भाजपनं दीर्घकालीन राजकीय गणित लक्षात ठेवून चाल खेळली आहे आणि पराजक्त तनपुरे यांनी देखील आपलं राजकीय भवितव्य लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही फक्त एक पोटनिवडणूक नसून पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं मोठी राजकीय रणनीती मानली जात आहे. आता पुढच्या काही महिन्यात पराजक्त तनपुरे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतात का आणि त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुरीचं राजकारण पुढच्या काही वर्षात महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणावर परिणाम करू शकतं असं राजकीय जाणकार मानत आहेत. उमेदवार अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतात आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम सामान्य मतदारावर होतो. कारण लोकांना मतदानाचा हक्क असतो. पण जेव्हा निवडणूकच एकतर्फी होते किंवा उमेदवार माघार घेतात तेव्हा लोकांचा निवडण्याचा अधिकारच हिरावला जातो. लोकशाही म्हणजे लोकांनी आपला प्रतिनिधी निवडणं. पण जर राजकीय व्यवहार आणि समझोते आधीच ठरत असतील तर निवडणूक ही फक्त औपचारिकता उरते. अशा गोष्टी वारंवार घडत राहिल्या तर लोकशाही हळूहळू कमकुवत होते आणि लोकांचा राजकारणावरचा विश्वास कमी होत जातो.